ओके, सेंट्रॉइडचा प्रॉब्लेम आहे. फाइंड द सेंट्रॉइड ऑफ अ चॅनल सेक्शन 200 mm into 100 mm to 20 mm. चॅनल सेक्शन म्हणजे काय? चॅनल म्हणजे कोणत्या शेपचा असतोय? सी शेपचा. सी शेपचा सेक्शन. सी सेक्शन म्हणजे सी ची डायग्राम काढूया आता. सी सेक्शन आणि डायमेन्शन काय दिलेत? 200 mm into 100 mm. 200 म्हणजे हाईट घ्यायची, 100 mm विड्थ घ्यायची सेक्शनची आणि 20 mm त्या प्रत्येक फ्लेंज आणि वेबची थिकनेस घ्यायची. आता पहिल्यांदा डायग्राम काढतो मी. सी सेक्शन याची विड्थ किती आहे? 100 mm आणि हाईट पूर्ण सेक्शनची 200 mm. खालच्याची पण विड्थ किती असणार आहे? 100 mm असणार आहे. दोन्ही सेमच आहेत. 100 mm आणि सगळ्याची थिकनेस किती आहे? 20. याची 20 mm, याची पण 20 mm. आणि हे किती शिल्लक राहणार मग मधलं? आता हे पूर्ण 200 आहे, वरचं 20 गेलं, खालचं 20 गेलं, म्हणजे 40 गेलं. किती राहणार? 160 mm. झालं. आता दिलंय त्याप्रमाणे आपण सेक्शन काढून घेतो. आपल्याला काय करायचंय? या फिगरचा सेंट्रॉइड काढायचा. आता बघितल्यानंतर आपल्याला कळतंय का बाबा सेंटर कुठं असेल? एक ऍक्सिस तरी कळेल ना बाबा. वर निम्म खाली निम्मी डायग्राम सांगू शकतो आपण, पण अशी सांगू शकत नाही. उभ्या ऍक्सिसच्या इकडे किती आणि इकडे किती ते नाही सांगू शकत. हॉरिझॉन्टल ऍक्सिसच्या खाली आणि वर हाफ हाफ करू शकतो आपण डायग्राम. म्हणजे तेवढा तरी आपल्याला तेवढं तरी काढता येतं मधून असणार. ओके, आता याच्या बेसिक फिगर करून घेऊया. मिनिमम बेसिक फिगर्स. तर कुठून लाईन काढायची म्हणजे मिनिमम होतं? अशी हॉरिझॉन्टल 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 लाईन काढूया आणि वरचा पण सेक्शन हॉरिझॉन्टल करून टाकू. म्हणजे किती फिगर झाल्या? बेसिक 3 फिगर झाले. आता पुढची स्टेप काय? त्याला नंबर द्यायचे. त्याला 1 नंबर देऊया, याला सेकंड म्हणूया, याला थर्ड म्हणूया. पुढची स्टेप काय? आता सेंट्रॉइड दाखवून घ्यायचे प्रत्येक बेसिक फिगरचे. खालच्या या बेसिक फिगरचा सेंट्रॉइड याच्या सेंट्रल असणार, त्याला G1 म्हणूया आपण. तो कितीवर असणार? इकडून टोटल 100 आहे, म्हणजे हे कितीवर असणार? 50 वर. आता दुसऱ्या सेक्शनचा सेंट्रॉइड असणार आहे G2. तो इकडून कितीवर असणार? हे किती आहे? 20. थिकनेस 20 म्हणले ना आपण. 20 थिकनेस आहे, म्हणजे हे किती असणार? 10. आणि तिसऱ्या सेक्शनचा सेंट्रॉइड या रेक्टँगलच्या सेंटरला असणार, त्याला आपण G3 नाव देऊया. आणि तो इकडून कितीवर असणार आहे? हे 100 आहे, तर हे किती? 50 असणार. ओके, तर एवढं दाखवून घेतलं आपण. आता सेंट्रॉइड सगळे दाखवून घेतले. आता फॉर्म्युला आपल्याला माहित आहे. एक्स बारचा फॉर्म्युला काय? तो पहिल्यांदा लिहितो मी इथं. एक्स बार इज इक्वल टू फॉर्म्युला काय? A1x1 प्लस A2x2 प्लस A3x3. आता 3 सेक्शन झालेला. 3 सेक्शनसाठी हा फॉर्म्युला आहे. A1 प्लस A2 प्लस A3. त्यात आता व्हॅल्यू खाली टाकणार आहे आपण आणि आन्सर काढणार. तसाच वाय बारचा पण फॉर्म्युला लिहितो लागली. आणि मग यात लागणाऱ्या व्हॅल्यू पहिल्यांदा काढूया. वाय बारचा काय फॉर्म्युला? A1 y1 प्लस A2 y2 प्लस A3 y3 डिवायडेड बाय A1 प्लस A2 प्लस A3. आता यात लागणार आहे काय काय आपल्याला? x1 x2 x3 y1 y2 y3 आणि A1 A2 A3. एवढ्या 9 व्हॅल्यूज पाहिजेत आपल्याला. त्या पहिल्यांदा काढूया. x1 x2 x3 y1 y2 y3 A1 A2 आणि A3. आता x1 म्हणजे काय? ऍक्सिस काढायचे राहिले आपला. ऍक्सिस एक कुठं पाहिजे? व्हर्टिकल ऍक्सिस लेफ्ट साइडला आणि बॉटमला एक ऍक्सिस पाहिजे. हे आपले रेफरन्स ऍक्सिस आहे, हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल वाय. मग या ऍक्सिस पासून सगळ्या सेंट्रॉइडची डिस्टन्स म्हणजे आपलं x1 x2 x3 असणार. पहिल्या सेक्शनचं या ऍक्सिस पासून डिस्टन्स G1चं किती असणार? इथनं इथपर्यंत किती आहे? आधीच काढलंय आपण 50 mm. x2 म्हणजे इथून G2चं डिस्टन्स
किती आधीच काढले आपण 10 mm. 10 mm. आणि x3 म्हणजे इथून G3चं डिस्टन्स किती आहे 50 mm. आता y डिस्टन्सेस म्हणजे कुठून आहेत बॉटम पासून G1 G2 ची G2 आणि G3 ची डिस्टन्सेस. तर आता बॉटम पासून G1 कितीवर आहे हे टोटल 20 आहे म्हणजे हे हाफ वर आहे 10 mm. y1 10 mm. y2 म्हणजे काय बॉटम पासून G2 चं डिस्टन्स किती असणार. आता हे टोटल 2 सेक्शनची हाईट किती आहे 160 आहे. त्याच्या हाफ म्हणजे ही 80 असणार. 80 प्लस हे खालचं 20. 80 प्लस 20 100 आहे. आणि y3 म्हणजे बॉटम पासून G3चं डिस्टन्स किती असणार ते हे 20 प्लस हे 160 180 प्लस हे 10 म्हणजे 190 190 mm. आता A1 म्हणजे सेक्शन 1 चा एरिया. सेक्शन 1 चा एरिया काय असणार 100 इंटू 20 100 इंटू 20 म्हणजे किती येणार 2000 mm². A2 म्हणजे काय असणार दुसऱ्या सेक्शनचा एरिया. दुसऱ्या सेक्शनचे डायमेन्शन काय आहेत 160 इंटू 20 160 इंटू 20 म्हणजे किती येणार 3200. आणि A3 म्हणजे काय असणार तिसऱ्या सेक्शनचा एरिया 100 इंटू 20 100 इंटू 20 म्हणजे परत 2000 mm². झालं. सगळ्या आपल्याला लागणाऱ्या व्हॅल्यू त्या काढल्या त्या फॉर्म्युल्यामध्ये पुट करायच्या आणि आन्सर काढायचं. एक्स बार इक्वल टू काय येणार A1 किती आहे 2000 इंटू x1 50 प्लस A2 किती आहे 3200 इंटू x2 किती आहे 10 प्लस A3 2000 इंटू x3 किती आहे 50 डिवायडेड बाय खाली A1 A2 A3 ची ऍडिशन करायची 2000 प्लस 3200 प्लस 2000. आता हे कॅल्शियत पुट करायचं ब्रॅकेट टाकून जसंच्या तसं किती येतं एक्स बार इज इक्वल टू 32.222 mm 32.222 mm येते. आता वाय बार काढूया. फॉर्म्युला आपल्याला माहितीच आहे A1 Y1 प्लस A2 Y2 प्लस A3 Y3 डिवायडेड बाय A1 प्लस A2 प्लस A3. यात आता व्हॅल्यू पुट करूया. A1 किती आहे 2000 इंटू Y1 किती आहे 10 प्लस A2 3200 इंटू Y2 किती आहे 100 प्लस A3 2000 आहे इंटू Y3 किती आहे 190 डिवायडेड बाय A1 प्लस A2 प्लस A3. आता हे जर कॅल्शियम पुट केलं तुम्ही तर वाय बारची व्हॅल्यू काय येते बघा. ब्रॅकेट टाकून पुट करायचं किती येते 100 mm. म्हणजे आपण डायग्रामचा सेंटर म्हणलेलं ना बघा दोन्ही बाजूला सिमेट्रिक. मग हे 100 आहे का बघा वाय बार आहे नाही बरोबर 100 आहे. हे 80 आणि हे 20 100 mm. आता ते एक्स बार वाय बार आलेलं आपल्याला डायग्राम मध्ये दाखवायचे. पहिल्यांदा वाय बारची लाईन काढतो मी 100 mm वर. वाय बार म्हणजे काय व्हर्टिकल डिस्टन्स बॉटम पासून व्हर्टिकल. वाय बार म्हणजे इथे येणार सेंटरला. हा एक ऍक्सिस झाला सेंट्रॉइडल ऍक्सिस म्हणायचा याला. आणि एक्स बार किती आहे 32.22. आता हे 20 आहे इथून डिस्टन्स म्हणजे एक्स बार आहे हे 20 आणि तिथून थोडं पुढे असणार आहे. हा व्हर्टिकल सेंट्रॉइडल ऍक्सिस झाला. आणि दोघांचा इंटरसेक्शन पॉइंट म्हणजे जी. आणि या जी चे इंटरसेप्ट काय असतात एक्स बार आणि वाय बार. मग हा टोटल सी सेक्शनचा सेंट्रॉइड कुठं आहे जी पॉइंटला आहे. एक्स बार वाय बार त्याच्या व्हॅल्यू. हा पण प्रॉब्लेम 6 मार्कला D.2च्या एका क्वेश्चन पेपर मध्ये आला.